सर्वांना नमस्कार. कोवळी कडी या स्टोरीचे 26 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता कुबेर आला की लवकर परत जायचं नाव घेत नव्हता. जितकं पण कमवून आणायचा तितकं सगळं संपून जाईपर्यंत तो कामावर जात नव्हता. आणि कुसुमची आई त्याला सांगायची की हेच कमावण्याचं वय आहे. आत्ताच जर असं बसून खायची सवय लागली तर पुढं कसं होणार? मुलाच्या भविष्याची काही चिंता आहे की नाही तुम्हाला? जेवढं कमवता तेवढं संपून जातं. कुसुम म्हणाली, उद्या मुलगा शाळेत जायला लागेल. त्याच्या शाळेसाठी पैशाची तजवीज करायला नको का? आजकाल शिक्षणाला खूप पैसा लागतो. आपण आपल्या मुलाच्या नावाने एखादी LIC तरी सुरू करू. पण कुबेरला कधीच बचतीची सवय नव्हती. जेवढा पैसा हातात येईल तेवढा तो उधळून टाकायचा. कधी कधी कुबेरला सुद्धा वाटायचं की भरपूर जमीन आहे, एकुलता एक मुलगा आहे, खाऊन खाऊन किती खाणार आहे आपण? आणखीन जास्त काही कमावण्याची आशा त्याला नव्हती. फक्त रोजचं जीवन चांगलं जगण्यापुरतं तसं कमवायचा. खूप खूप दिवस तर त्याच्या नावे एखादं बँक खातंसुद्धा नव्हतं. भरपूर जमीन आहे म्हणून तो निवांत राहायचा. आणि आता घरी आला की तो रिलॅक्स होता, कारण आता त्याला तिथून लवकर कामाला जा म्हणून सतत त्याच्या पाठीमागे किरकिर करणारं कोण नव्हतं. मग तो आणि कुसुम दिवसभर घर लावून बसायचे. तो तिला सोडतच नसायचा. तिच्याकडे सुद्धा करण्यासारखं काहीच काम नव्हतं. बाळाला घ्यायचं आणि त्याला झोपवायचं आणि घरामध्ये त्यांचा रोमॅन्स सुरू व्हायचा. सासू सासरे आता TV बघायला यायचे. ते काही TV बघायचे सोडणार नव्हते, पण झोप लागली की घरी जा म्हटलं की उठून जायचे. आणि ते गेले की पुन्हा कुबेर तिला जवळ घेऊन बसायचा. कधी कधी कुसुम वैतागायची. असं कामधाम सोडायचं आणि रात्रंदिवस नुसतं झोपत राहायचं तांगड्या पसरून. हे तिला आवडत नव्हतं. आणि त्याचा बाप ज्याच्या त्याच्यापाशी ओरडत म्हणायचा, यांच्या वयात मी किती काबाड कष्ट करत होतो. मी अजिबात माझ्या बायका पोरांना वेळ दिला नाही. खूप कष्ट केलं मी. शिळी भाकरी खाऊन रे दिवस काढले. 6 महिने मी वसईला जात होतो आणि 6 महिन्यांनी बायकोजवळ येत होतो. तेव्हा कुठं इतकी जमीन कमवून ठेवली. पण हा बघा कसा करतोय, नुसता लोळून खातोय. अजिबात अंगाला माती लावून घेत नाही आणि इस्त्रीच्या कपड्याशिवाय कपडे घालत नाही. मग आता बघता बघता एक पीक निघालं. पण कुसुमची आई येऊन गेली तेव्हा जसं ठरलं होतं तसं वागायला तिचे सासू सासरे तयार नव्हते. आता सासू म्हणाली, अहो आता पीक निघालं आहे तर थोडं थांबा. अजिबात जमिनीमध्ये नांगर घालू नका, नाहीतर आपण नांगरायचो आणि वाटण्या पडायच्या. नांगरलेली आयती जमीन त्याच्या घशात पडायची. आणि ते दोघे लैला मजनू कसे सतत दार लावून बसतात बघितलं का? त्यांच्या देखत आपण दोघं कष्ट करायला येतो आणि तो ऐश करतोय. कारण आपण जमीन घेऊन ठेवली आहे आणि आता निम्मी जमीन घेऊन तो ऐश करणार. त्याला त्याच्या मुलासाठी काही कमवून ठेवण्याची गरजच नाही. कुबेरच्या हे सगळं कानावर यायचं, पण तो गप्प बसायचा. मग आता बघता बघता एक पीक निघालं आणि कुबेरच्या लक्षात नव्हतं, पण कुसुम मात्र वाटणी मागू लागली. आणि सासऱ्यानं पुन्हा त्यांना टॉर्चर करायला सुरुवात केली. आणि हे नेहमीचंच त्यांचं प्लॅन असायचा. ते दोघे कुबेर आणि कुसुमला सहजासहजी काहीच मिळू देणार नव्हते. राशीला बसलेल्या शनीसारखे ते कुबेरच्या जीवनाला चिकटून बसले होते. कुबेर आणि कुसुमच्या अन्नात माती कालवत होते. आणि सासू सासऱ्याला म्हणाली, काय हो, आता थोड्या दिवसात पीक निघेल, मग आपल्याला त्याला जमीन द्यावी लागेल का? त्याची सासू बघा कशी मालकीण असल्यासारखी ऑर्डर देऊन गेली आहे. आपण इतकं रक्ताचं पाणी करून जमीन सांभाळली, कमावली आणि आता त्यांच्या घशात घालायची का? सासरा म्हणाला, आता काय करणार, द्यावी तर लागणारच, नाहीतर तिची आई पुन्हा येऊन आपली फजिती करेल. आणि सासू म्हणाली, हे बघा आत्ताच सांगून ठेवते, त्याला देताय वाटणी तर द्या, पण त्याला सगळं माळरान द्या आणि बस म्हणावं हिसकं घालत. नांगर सुद्धा बुडणार नाही त्या जमिनीत. आणि जितकी जमीन नांगरेल तितकी मातीऐवजी दगडं निघतील. आणि जे बागायत आहे, पाणी द्यायला सोपं आहे, ते आपल्यासाठी आणि आपल्या छोट्या मुलासाठी ठेवा. माळानं फिरणारे लांडगे पाहिले की मग अजिबात जमिनीकडे फिरकणार नाहीत ते दोघं. सासरा म्हणाला,
आता काय करतेस, नाईलाज आहे. लहानपणीच त्याच्या नरडीचा घोट घेतला असता तर हा दिवस बघायला मिळाला नसता. किती निष्ठुर होते ना ते दोघे. छोटा मुलगा आपला आहे, त्याच्यासाठी आपण सगळं करतोय. तसं कुबेरसुद्धा आपलाच मुलगा आहे. त्याला त्याची वाटणी दिली तर वाईट वाटायला नको, असं त्यांच्या मनात येतच नव्हतं. उलट त्यांना खूप त्रास होत होता. त्याला काही द्यायचं म्हटलं की मग एक दिवशी कुसुमला ओटा सारवायचा होता आणि ती म्हणाली, आत्या मला म्हशीचं शेण देता का? तर सासू म्हणाली, तू म्हशीला कधी मुठभर गवत आणून घातलं आहेस का गं? आणि शेण मागायला आलीस होय? तुझं तू जनावर पाळ आणि तेव्हाच सारवून काढ. कुसुमला आता खूप वाईट वाटलं. साधं म्हशीचं शेणसुद्धा ते तिला घेऊ देत नव्हते. मग कुसुमसुद्धा रागात म्हणाली, आत्या मी तुमच्या म्हशीला तुम्ही गावाला गेल्यावर पाणी वगैरे पाजत नाही का कधी? दिवसभर मी सांभाळते ना. कधी कधी ती म्हस व्याली तेव्हा तुम्ही गावाला होता, तेव्हा मी रात्रभर जागी होते म्हस आणि रेडकाजवळ. कुत्र्यानं जार खाऊ नये म्हणून मी रात्रभर राखण करत होते. सकाळी उठून गरम पाण्यानं मी त्या म्हशीला धुतलं. आणि सासू ठसक्यात म्हणाली, मग काय उपकार केलास का गं? जमीन मागतेस की त्या बदल्यात. सून आहे म्हणून. मग सून आहेस म्हणून थोडं आमचं काम केलं तर काही बिघडतंय का? आणि माझ्या वाटणीला येऊन बसलीस की तू. कुसुम म्हणाली, वाटणी नाही, हक्क आहे तो आमचा. आणि सासू म्हणाली, जमिनीवर तुझा हक्क आहे, पण माझी जनावरं आणि माझा संसार यात तुझा काडीचा हक्क नाही, लक्षात ठेव. तुझ्या सासूनं काहीच संसार केला नव्हता. फक्त तुझा नवरा तेवढा तुला मिळाला आहे. तुझ्या सासू करून तेवढा घे आणि गप्प बस. मग कुसुम रागात म्हणाली, आम्ही सुद्धा जनावरं पाळू की कधीतरी. आता बाळ लहान आहे म्हणून मला काही बघता येत नाही. आणि सासरा म्हणाला, तुलाच एकटीला बाळ आहे का? जगात इतर सगळ्या बाया वांझोट्या आहेत का? त्यासुद्धा मुलांना घेऊन कामं करतात. मग तुझंच पोरगं तेवढं कौतुकाचं आहे का? कुसुम म्हणाली, मला हे कामाला जाऊ देत नाहीत, मग मी काय करू? सासू म्हणाली, जिला कामाला जायचं असतं ती कशीही जाते. नवऱ्याचं नाव सांगत नाही. तो का तुला राखण आहे का 24 तास? पण तुलाच घरात बसायची सवय लागली आहे म्हणून तू त्याचं नाव सांगतेस. मग इथे तर कुसुमची पुन्हा एकदा कोंडी होत होती. नक्की ऐकायचं कुणाचं? नवऱ्याचं नाही ऐकलं तर तो मारतो, चिडतो आणि सासू सासऱ्याचं नाही ऐकलं तर ते टोमणे देतात. मग ती म्हणाली, आम्हाला जमीन द्या, मग मी शेतात जाईन. आणि सासरा चिडून म्हणाला, नाक उचलून तोंड वर करून वाटणी मागतेस? तर तू तुझ्या कमाईतून 1 गुंठा तरी जमीन घेऊन दाखव की. आणि मग बोलतो ऱ्यात. एक घर काय बांधलंस ते सुद्धा दागिने मोडून. आणि मग काय कमावलंस तू? पण मी कुडाच्या घरात राहतो, पण इतकी जमीन कमवून ठेवली आहे. असा त्याचा बाप तिला हिनवायचा. कुबेरच्या हे कानावर यायचं, पण कुबेरला त्याचं काहीच वाटत नव्हतं. कारण त्याच्या बापाची हिंमत नव्हती त्याच्यासमोर असं बोलायची. आणि त्याचं हे रडगाणं त्याला नेहमीचं झालं होतं. तो त्याच्या भुंकण्याला जास्त किंमत देत नव्हता. पण त्याचा बाप कुसुम देखत असं सगळं म्हणायचा की तू सुद्धा नवऱ्याला घरात घेऊन बसतेस. एखादा एकर तरी खरेदी करून दाखव, मग तुमची पाठ थोपटतो. मी कमावलेली जमीन कशी वाटून मागत आहे. माझ्या फेकलेल्या तुकड्यांवर जगणार आता तुम्ही. कुसुमला मात्र ते सगळं ऐकू वाटत नव्हतं. तिचा स्वाभिमान खूप दुखावला जात होता. आणि संध्याकाळी कुसुम कुबेरला हे सगळं सांगायची. पण कुबेर म्हणायचा, त्यांच्या बोलण्याकडे कशाला लक्ष देतेस? तो असाच भुंकत राहणार. त्याच्यावर आपण लक्ष दिलं तर जगणं मुश्किल होईल. आणि आपण चिडून वाटणी नको असं म्हणावं इतकंच हवं आहे त्याला. मग कुसुमही शांत व्हायची. आणि ते दोघे शांत आहेत हे पाहून सासऱ्याला जास्तच चेव चढायचा. आणि तिची सासूसुद्धा तिला टोमणे मारायची. माझ्या नवऱ्यानं हा लापेष्टा खाऊन इतकी जमीन कमवली, तुझ्या नवऱ्यानं काय कमावलं गं? आणि मी सुद्धा उन्हातानाची शेतात जात होती कोरं घेऊन, तुझ्यासारखी नव्हती घरात बसत, असं बोलायची. कुसुमला खूप राग यायचा.
मग तिलाही वाटायचं रागारागात शेतात जावं आणि खूप खूप काम करावं. टिकाव कुदळ खोरं घेऊन रागारागात एकरभर जमीन कुदळून काढावी. पण तिचे हात बांधले होते कुबेरमुळे. तिच्या रागाला हात पाय नव्हते. तो लुळा पांगळा होता आणि जास्त रागाला येऊनही काही उपयोग नव्हता. तिच्या हातात अजून काहीच नव्हतं. ती बाई होती आणि तिला मर्यादा होत्या. पुरुषासारखी हिंमत तिच्यात असून उपयोग नव्हता. पण तिचा नवरा पुरुषासारखा पुरुष असून हातात बांगड्या भरल्यासारखा गप्प बसला होता. म्हणून तिला खूप गुदमरल्यासारखं व्हायचं. तिची खूप घुसमट होत होती. मग एक दिवशी भर दुपारीच कुबेरनं दरवाजा लावला आणि त्यानं बाळ झोपलं आहे ते पाहून तिला जवळ ओढली आणि लाडालाडात हसला आणि तिचा मुका घ्यायला गेला. आणि कुसुमनं रागातच त्याला लांब ढकलला आणि म्हणाली, बास झालं आता. एक तर तुम्ही कामाला जा आणि मी बाळ सांभाळते, किंवा तुम्ही बाळ सांभाळा, मी कामाला जाते. मला आता बसून खाणं जमत नाही. कुबेर म्हणाला, तुला काय झालं आता? मी तुला कमावून आण म्हणालो का तरी? मी तुझ्या जीवावर जगतोय का? मी तुला आणून घालतोय ना. तुला काही कमी पडतंय का? मिळतंय तर गुपचूप खा ना. कुसुम डोळ्यातून अंगार काढत म्हणाली, खाते ना. हे काय, खातेच आहे. सासू सासरे रात्र दिवस मला टोमणे मारतात, तेच खात आहे. आता मला हे सहन होत नाही. तुम्हाला मला बसूनच घालायचं आहे ना खायला, तर मुंबईला घेऊन चला आणि तिथे खाऊ घाला. पण इथे मला हे लोक स्वस्तपणे हे खाऊ देणार नाहीत. माझ्याच नवऱ्याच्या कष्टाचं मी घरात बसून खाते, तरी त्यांना बघवत नाही. त्यांच्या तोंडाला तरी हात कसा लावावा? त्या दिवशी सासूनं माझ्या हातातून म्हशीचं शेणसुद्धा हिसकावून घेतलं. म्हणजे इतकीही किंमत नाही मला? दिवस उगवला तरी उठत नाही. लोळत पडता, तंगड्या पसरून खाताय. नवरा बायको तंगडीत तंगडी अडकवून पडता. परकरची नाडी टाईट होईपर्यंत पोट तुडुंबपर्यंत बसून खातेस. गाढवासारखे लोळून खातात आणि जोगवतात. शी, कसली ही भाषा? तुमच्या आईबापाची. तुमचे आईबाप तरी कसं म्हणू मी त्यांना? असंही म्हणू शकत नाही. तुमचा स्वाभिमान मेला असेल, पण माझा स्वाभिमान अजून जिवंत आहे. नको मला ती जमीन. मी इतरांच्या शेतात जाऊन काबाड कष्ट करून खाईन, किंवा वाट्यानं जमीन घेऊन आणि ती करेन. माझी आई बाई असून सुद्धा इथे येऊन जमिनीच्या वाटणीसाठी भांडून गेली. पण तुमच्याच्यानं तर जमीन मागणं झालंच नाही. तिने विषयाला वाचा फोडली आहे, तर तुम्ही तो विषय लावून धरला पाहिजे की नाही? पण तुम्ही तर विषयच सोडून दिला आहे आणि ते टाळाटाळ करत आहेत. आणि पुढचं पीक पेरून ठेवणार आणि पुन्हा म्हणणार, मी मेहनत केली आहे, पैसा खर्च केला आहे आणि पीक निघाल्यावर जमीन देतो. आणि झालं, पुन्हा वर्ष 6 महिने तेच जमीन खाणार आणि असं वर्षानुवर्ष होत राहणार. तुमचा पुरुषार्थ फक्त माझ्याजवळच असतो. माझ्यावरच बळजबरी करून ते दाखवता. तुम्हाला कामाला जायला काय होतं? कुबेर आता रागात म्हणाला, तुला माझी अडचण होते का? मी इथे राहिलो तर तुला काय फरक पडतो? कुसुम म्हणाली, फरक मला तुमच्या राहण्यानं पडत नाही. मला फरक तुमच्या काम न करण्याचा आहे. धड तुम्ही शेतीही करत नाही. तुम्ही मुंबईलाही जात नाही. शेती मागून घ्या, मी करते असं म्हटलं तरी तुम्ही ऐकत नाही. कोंबडी घ्या, शेळी घ्या, तेही नाही. आता मुंबईचा पैसा संपला की काय खायचं? असं किती दिवस टिकणार आहे तो पैसा? तुमची नोकरी खाजगी आहे, ती कधीही जाऊ शकते. असं जर तुम्ही सतत गावाकडे पळत राहिला तर. आणि मग मला सुद्धा माझं आणि माझ्या बाळाचं पोट भरण्यासाठी तुमच्या त्या घाणेरड्या वहिनीसारखा धंदा करावा लागेल. मग तुम्हाला चालेल का? कुबेरला आता खूप राग आला आणि कुसुमनं त्याचा पुरुषार्थ दुखावला होता. कुबेरनं रागारागातच तिच्या 2 थोबाडीत लावल्या आणि म्हणाला, आत्ताच्या आत्ताच जमीन वाटून घेतो आणि त्यातच तुला पुरतो. आणि रागात शेतामध्ये निघून गेला वाटणी मागायला. भर दुपारची वेळ होती. त्याचवेळी शेतामध्ये त्याचा बाप दारी धरत होता आणि तावातावाने जाऊन कुबेर म्हणाला, मला आत्ताच्या आत्ता माझी जमीन वाटून पाहिजे. आणि त्याचा बाप आता तयारीतच होता आणि म्हणाला, कुठलीही जमीन घेतलीस तरी मी त्यात आतापर्यंत खूप खर्च केला आहे. मशागत केली आहे, दगडं काढली आहेत, बांध रचून घेतला आहे. जिथे डबरी होती ती डबरी मुजवून घेतली आहेत आणि पाईपलाईनसुद्धा केली आहे पाण्याची. विहीर खणली आहे.
या सगळ्याचे जे काही होतील ते पैसे मला दे, मगच मी तुला जमीन देईन. आणि आत्ता हे ऐकून तर कुबेर चक्रावला. ही काय पद्धत आता? स्वतःच्या मुलाला वाटणी देण्याची? जमीन विकत घेण्यासारखंच झालं ना मग ते. एक हक्क द्यायला ते किती बहाणे करत होते. बाप म्हणाला, तुला फक्त जमीन द्यायची आहे. त्याच्यामध्ये जी डेव्हलपमेंट केली आहे ती मी माझ्या पैशानं केली आहे आणि त्याचे निम्मे पैसे दे, नाहीतर जमीन विसरून जा. आणि झालं. आता कुबेरचं डोकं सटकलं आणि त्यानं बापाच्या हातातून दारी धरण्याचा खोरा उचलला आणि तोच खोऱ्या बापाच्या पायावर घातला. असा बाप खूप मोठ्याने बोंबलला, मेलो मेलो. लसणाच्या शेतात असलेली सावत्राई लगेच पळत आली. वाचवा वाचवा, बापाला पोरानं मारलं म्हणून ओरडली आणि कांगावा करून तोंडावर हात मारून मारून बोंबलायला लागली. आजूबाजूला असलेले सगळे धावत आले आणि कुबेर तसाच रागात घरी गेला. त्याच्या बापाला खूप जखम झाली होती. दवाखान्यात नेला. हाडच मोडलं होतं त्याच्या पायाचं कुबेरनं. 8 दिवस बाप दवाखान्यात होता. त्याच्या नावानं खडं फोडत होता. त्याला शिव्यांची लाखोली वाहत होता. त्याचा वंश बुडेल, त्याचं खानदान वाढणार नाही, त्याचा पण पोरगा असाच त्याचा पाय मोडेल वगैरे वगैरे काय बाय चाललं होतं कुबेरला शिव्या शाप द्यायचं. आणि अख्खी वस्तीभर ही बातमी पोहोचली. काहीजण त्याला नावं ठेवायला लागले. काहीजण राग कंट्रोल कर असं म्हणून समजवायला लागले. 8 दिवसांनी बाप घरी आला. त्यानं पुन्हा पंचायत बसवली. कुबेर म्हणाला, मला जमीन वाटून देत नव्हता म्हणून मी असं केलं रागात. पंच म्हणाले, तरी सुद्धा तो जन्मदाता बाप आहे. तू हात का उचललास? बाकीची पोरं सुद्धा तुझं बघून तशीच करतील. आणि पंच कुबेरच्या विरोधात गेले आणि बापाला सहानुभूती मिळाली. आणि कुबेर पुन्हा खलनायक ठरला. आणि बाप म्हणाला, त्यानं माझ्या दवाखान्याचा खर्च द्यावा 80,000, तरच मी त्याला आता जमीन वाटून देईन, नाहीतर देणार नाही. माझा जीव गेला तरी चालेल. आता बापाचा हा पवित्रा बघून सासू खुश झाली. कुसुम मात्र खूप काळजीत पडली. आता याला 80,000 कुठून द्यायचे? क्षणिक राग आणि भीक माग अशी अवस्था झाली होती कुबेरची. आणि कुसुमला सुद्धा त्याचा राग आला. त्यानं घरी बसल्या बसल्या 80,000चा तोटा केला म्हणून. आणि सासू सासरे सहजासहजी जमीन सोडणार नाहीत हेही तिच्या लक्षात आलं.